मंगळयान मोहीम यशस्वी झाल्यानं अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक पटलावर भारताचं नाणं खणखणीत वाजलंय। त्यामुळे आणखी कुठला पराक्रम भारत करणार याची उत्सुकता जगभरात आहे। भारत 2016च्या सुरुवातीला पहिल्या 3 महिन्यात 3 संदेश वहनाचे उपग्रह पाठवणार आहे। भारतीय उपखंड हे कार्यक्षेत्र असणारी स्वदेशी बनावटीची मिनी जीपीएस सदृश यंत्रणा भारत विकसित करतोय। याआधी 4 उपग्रह भारतानं सोडले होते। उर्वरित 3 उपग्रह हे त्याचाच भाग असणार आहेत। त्यामुळे हे 7 उपग्रह भारतीय उपखंडात म्हणजेच भारत आणि भारताच्या बाहेर 1500 किलोमीटर पर्यंत व्यक्ती, वाहन किंवा जहाज यांचं अचूक स्थान सांगू शकणार आहे। त्यामुळे भारतीय उपखंडातील कोट्यवधी लोकांना आता अमेरिकेच्या जीपीएस ऐवजी भारताची मिनी जीपीएस यंत्रणा वापरण्याचा पर्याय या पुढच्या काळात उपलब्ध असेल। and 22,000 kilometers apogee. इस्रो आता चांद्रयान 2 मोहिमेची आखणी करतंय। यामध्ये एक फिरता रोबोट आपण चांद्रभूमीवर उतरवणार आहोत। तेव्हा या मोहिमेवर अखेरचा हात फिरवण्याचं काम याच वर्षी होणार आहे, कारण 2017 मध्ये चांद्रयान 2 मोहीम प्रत्यक्षात येणार आहे। इस्रो 2016च्या वर्षाअखेरीस हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न करणार आहे। यामध्ये GSLV MK3 या प्रक्षेपकाद्वारे 3.5 टन वजनाचा उपग्रह अवकाशात धाडणार आहोत। विशेष म्हणजे यामध्ये आपण स्वबळावर विकसित केलेले क्रायोजेनिक इंजिन वापरणार आहोत। ही मोहीम जर यशस्वी झाली तर 4 टन म्हणजेच 4000 किलो वजनापर्यंतचे उपग्रह स्वबळावर सोडण्याची क्षमता आपण प्राप्त करणार आहोत। यामुळे असे वजनदार उपग्रह पाठवण्यासाठी परदेशात जाण्याची, अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही। या मोहिमेमुळे आपण अवकाशात स्वबळावर अंतराळवीर पाठवण्याचा मार्गही मोकळा होणार आहे। 2016 या वर्षी समानवी म्हणजे आकाशात अंतराळवीर पाठवण्यासाठी केंद्र सरकार इस्रोला परवानगी देईल अशी अपेक्षा आहे। तसंच 2014च्या सप्टेंबर पासून मंगळाभोवती भ्रमण करणाऱ्या मंगळयानातून मिळालेली माहितीही अभ्यासासाठी खुली होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मंगळाबाबतचा माहितीचा खजिना खुला होणार आहे। एवढंच नाही तर या वर्षी आपण परदेशांचे काही उपग्रह अवकाशात पाठवणार आहोत। पृथ्वीचा छायाचित्राच्या माध्यमातून अभ्यास करणारा कॅट्रोसॅट 2 हा अत्यंत आधुनिक उपग्रहही पाठवणार आहोत। सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो आदित्य नावाचा उपग्रह पाठवण्याबाबत गांभीर्याने विचार करते। या मोहिमेला यंदा केंद्राचा हिरवा कंदील मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। थोडक्यात यंदाचं वर्ष इस्रोसाठी मोठ्या घडामोडींचं, उत्साह वाढवणारं आणि भविष्यातील मोहिमांचा पाया रचणारं असणार आहे। अमित जोशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।